19 वर्षीय तरुणी बेपत्ता फूस लावून पळवून नेल्याचं पालकांची तक्रार. कन्नड प्रतिनिधी रायभान श्रावण. तालुक्यातील देवगाव रंगारी येथून 19 वर्षाची तरुणी बेपत्ता झाल्याचे मुलीचे वडील भागीनाथ रावते यांनी देवगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलेलं आहे. दिनांक 26 जून रोजी घरातील सर्वजण जेवण करून झोपले होते. सकाळी 3:30 वाजता जाग आल्यावर मुलगी झोपेत असलेल्या खोलीचे दार उघडे असल्याचं दिसून आले. त्यात त्यांनी डोकावून पाहिले असता मुलगी दिसलेली नाही. घरातील सगळ्यांना विचारलं असता कोणाला काहीही माहीत नाही असे सगळ्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी 2 दिवस आपल्या नातेवाईकांकडे तपास केला तरीही मुलगी न मिळाल्याने त्यांनी दिनांक 28 जून रोजी देवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. माझी मुलगी आकांक्षा रावते ही घरातील कोणालाही न सांगता निघून गेलेली आहे. त्यांनी गावातीलच एका मुलावर संशय घेतला आणि या कामी तपास अगदी धीम्या गतीनं सुरू असल्यामुळे त्यांनी 19 जुलै रोजी पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्याकडे तक्रार दिली. त्यावर त्यांनी मुलीचा शोध लवकर घेण्यात यावा अशी विनंती केली आहे. मुलीचे वर्णन चेहरा गोल, रंग गोरा, उंची 5 फूट, अंगात गुलाबी रंगाचा ड्रेस अशा वर्णनाची मुलगी कोणाला आढळून आल्यास पोलिसात कळवावे असे आवाहन पोलिसांनी केलेलं आहे.